गावातील सर्व रामभक्तांना विनंती आहे, आपल्या गावातीलच एक तरुण प्रवचनकार व रामायणाचार्य श्रीहरी लावंड यांचं सुश्राव्य असं या ठिकाणी रामायणावर संक्षिप्त रूपात तुम्हाला रामायणच या ठिकाणी आज म्हणलं तर चालेल, तर असं रामायण या ठिकाणी श्रीहरी लावंड यांच्या मुखातून आज तुम्हाला ऐकायला भेटणार आहे। त्यासाठी आपले हरिभक्त परायण साहेबराव कानगुडे यांची त्यांना साथ असेल व आज एक तरुण की ज्याचं जसं जिथं पिकतं तिथं त्याची किंमत नसते, पण तसं आज श्रीहरी लावंडच्या तारखा भेटत नाहीत असं हे व्यक्तिमत्व आहे आणि ते रामायणावर अतिशय सुंदर आणि एका सोप्या शब्दामध्ये लोकांना रामायण आपल्या तुमच्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतात व आज अयोध्येत रामलल्लांची प्रतिष्ठापना झालेली आहे, त्याच्या निमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामधलाच हा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपला रामायणाचार्य श्रीहरी लावंड यांचं या ठिकाणी रामायणावर प्रवचन होणार आहे। तरी सर्वांनी आपले आपले उद्योगधंदे जे झाले असतील ते सोडून या ठिकाणी येऊन आज या आपल्या छोट्या गावच्या बालकाला प्रोत्साहन द्यावं व त्याचे जे बोबडे बोल असतील ते आपण श्रवण करावे ही सर्वांना मी आज विनंती करतो व आता लगेचच त्यांचं या ठिकाणी रामायणाच्या याच्यावर सुरुवात होत आहे। कुंडली प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय धातो मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दे माधवं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। चरित्र रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक अक्षरं पुसा महापातकनाशनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। आता जैसा है श्री तैसिया नमो तुझ श्रीरामराया, तुझेनी कृपे रघुवर्या स्तुती वदावया सामर्थ्य। आज 22 जानेवारी 2024 सोन्याचा दिवस आहे महाराज। अयोध्येमध्ये भगवान श्रीरामचंद्र यांच्या मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्सव या निमित्त सर्व ग्रामस्थ मंडळींनी प्रवचन करण्याची त्या ठिकाणी संधी दिली आणि प्रवचनाविषयी किंवा प्रवचनासाठी घेतलेली वही ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी मधल्या त्या ठिकाणी असणाऱ्या 4था अध्याय आणि 4थ्या अध्यायामधली 57 नंबरची वही। आईसे या काजा लागी मी अवतरे युगी युगी, हेची ओळखे जो जगी तो विवेकिया। आता गीतेमधला त्या ठिकाणी असणारा त्या श्लोक आणि त्या असणाऱ्या 9व्या श्लोक आणि 9व्या श्लोकाच्या खालची ही त्या ठिकाणी वही आहे। दोन व्यक्तीच्या संवादामधून निर्माण झालेली ही गीता आहे। भगवान श्रीकृष्ण
आणि अर्जुन यांचा जो कुरुक्षेत्रावरती संवाद झाला, त्या संवादामधून गीतेचा त्या ठिकाणी उगम झाला. सकाळी महाराजांनी सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, ती ही गीता आहे. आणि ह्या असणाऱ्या गीतेमध्ये सर्व सत्यच आहे महाराज. सत्य असण्याचं कारण गीते माझी श्री भगवंता युद्धी बोलिला परमार्थ. गीता ही स्वतः भगवंताच्या मुखामधून बाहेर पडलेले शब्द आहेत. भगवान श्री विष्णूच्या अवतारामधील भगवान श्री कृष्ण आहेत, त्यांच्या मुखामधून ही गीता बाहेर पडली. आणि त्या गीतेमधल्या त्या ठिकाणी 4थ्या अध्यायामधील श्लोक आहे, त्या श्लोकाची असणारी ओवी आहे, ऐसिया काजा लागी मी अवतरे युगी युगी. आता भगवान परमात्मा अवतार घेतो महाराज, पण कोणत्या कामासाठी घेतो, कशासाठी घेतो, का घेतो, सगळ्या संतांच्या शब्दामधून मी तुम्हाला सांगणार आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, घेऊनी हा चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्त राखे पायापासी दुर्जनाची संवारी ऐशी आकाशा लागी. ही भगवंताचं काम आहे आणि याच्यासाठी भगवंत अवताराला येत आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, दैत्याची कुळे नाशी साधूचा मान घिवासी, धर्माशी नीतीशी शेष भरी ऐसिया काजा लागी. याच्यासाठी त्या ठिकाणी भगवंत अवताराला घेत आहेत. नामदेव महाराजांनी सांगितलं, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषण देईन मी ऐशिया काजासाठी. याच्यासाठी भगवंत येत असतात. आणि शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, युगायुगा प्रति रामा अवतरोणी मेघश्यामा, झाडा करिसी अधर्मा पुराण पुरुषा श्रीपते ऐसिया काजाला. याच्यासाठी भगवंत येत असतो महाराज. भगवंत येण्याचं हेच कारण आहे, कारण ही सगळी कामं भगवंताला येऊन करावी लागतात. आणि आज तर एकदम उत्कृष्ट त्या ठिकाणी दिवस आहे. भगवान श्रीरामचंद्र आणि त्या असणाऱ्या श्रीरामचंद्राचा आज त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा म्हणजे राम अवतारच खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालाय. त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामचंद्राचा अवतार झाला. आज त्या ठिकाणी द्वापर गेलं आणि कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये आज भगवान श्रीरामचंद्रांचा अवतार पृथ्वीवरती झाला आणि भगवान श्रीरामचंद्र आज आले. पण येऊन भगवान श्रीरामचंद्र काय करणार आहेत? आणि रामच त्या ठिकाणी बलवान आहेत महाराज. सगळे देव आहेत जगामध्ये, 33 कोटी देव आहेत ह्या जगामध्ये, पण सर्वश्रेष्ठ भगवंत असेल तर तो राम आहे. कारण त्याचं कारण सांगतो तुम्हाला. रामाकडे जी काम आहे ती बाकी काम कुण्याच देवाला जमत नाही. अनेक देव आहेत जगतामध्ये, पण रामाकडे जी पदवी आहे, राम जे काम करतो ते इतर देवाला जमत नाही. मग काय करतो राम? श्रीराम शरीरा उठवी बैसवी, श्रीराम शरीरा निजवी फिरवी, हे जाणतेनी स्वानुभवी, एरा पदवी अतर्क्या. हे काम भगवंत करतोय. श्रीरामचंद्र जे करतायत ते इतर देवांना जमत नाही. मग ह्या शरीराला चालवण्याचं काम राम करतोय. एखादा जर माणूस मेलाच तर काय म्हणतो आपण? याच्यात काय म्हणतो का कधी? याच्यात काय कृष्ण राहिला नाही, याच्यात ब्रह्मदेव राहिला नाही. राम जे काम करतायत ते बाकीच्या कुण्याच देवाला जमत नाहीये. असा असणारा अधिष्ठान. आणि राम हे ब्रह्म आहे. राम परब्रह्म आहे. श्रीराम परश्री सहोदर, ज्याचे नाम परम पवित्र, नामे पावन चराचर, रघुवीर परब्रह्म. असा असणारा राम आहे. बाकी राम, कृष्ण आणि हरी ही जर देव सोडले तर बाकी कोणत्याच देवाला परब्रह्म शब्द नाही. कधी ऐकलंय का मसोबा परब्रह्म? श्रीरामचंद्र हेच परब्रह्म आहे. आणि जो राम आहे तोच कृष्ण आहे. जो राम तोच श्रीकृष्ण. जे राम आहे तोच कृष्ण आहे आणि जो कृष्ण आहे तोच विठ्ठल आहे.
म्हणून तिघही परब्रह्म येतं आणि ही परब्रह्म असल्यामुळे सामर्थ्य यांच्याकडे. या भगवंताच्या सत्तेशिवाय माणसाची देव चालवी अहंता होय. अहो अंतःकरणावरती सत्ता भगवंताची आहे आणि तोच भगवंत त्या ठिकाणी आज या पृथ्वी तलावरती अवतरित झाला. या असणाऱ्या त्या ठिकाणी पृथ्वी तलावरती आले महाराज. ज्यावेळेस भगवान श्रीरामचंद्रांचा अवतार त्या ठिकाणी पृथ्वीवरती व्हायचा होता त्यावेळेस राजा दशरथजी खूप आनंदामध्ये होते महाराज. कारण राजा दशरथाला संतती नव्हती. खूप पैसा आहे आपल्याकडे पण आपल्याला जर संतती नसेल तर त्या पैशाला काय करायचं. अहो स्वर्गावरती रथ चालवणारा राजा दशरथ आहे पण रात्री त्याला सुखानं झोप लागत नव्हती कारण संतती पोटाला नव्हती. राजा दशरथ अंतःकरणामध्ये खात होते, जीवाला वेदना होत होत्या. आपल्याला संतती नाहीये. त्रिभुवनावरती राज्य आहे आपलं. समुद्र वलयांकित पृथ्वी आपल्या ताब्यात आहे पण काय करायचं. आपल्या पोटाला वारस नाहीये. या राजगादीला कोणी सांभाळणार नाहीये. आपल्याला संतती नाहीये. याचं खूप दुःख राजा दशरथाला होत होतं. आणि मग त्यावेळेस एक दिवस राजा दशरथ शिकारीसाठी जात होते. शब्दवेदी असणारे राजा दशरथजी होते आणि शब्दवेदी असल्यामुळं झाडाच्या आडून बाण मारला दशरथांनी. श्रावण बाळाला बाण लागला. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना त्या ठिकाणी असणाऱ्या झाडाच्या तिथं कावडी ठेवली. आई वडिलांना त्या ठिकाणी घेतलं. पाणी घ्यायला आलं त्यावेळेस बाण लागला आणि श्रावण तिथं मृत्युमुखी पडला. पण त्याच्या असणाऱ्या वडिलांनी शाप दिला आणि सांगितलं राजा दशरथा तुला 4 मुलं होती आणि अंतकाळाला तुला एकही राहणार नाहीये. राजा दशरथाने विचार केला महाराज मरताना असो अथवा नसू पण पुत्र होणार आहे हे महत्वाचं आहे. आपल्या या राजगादीला किंवा आपल्या अंगणामध्ये लेकरू खेळणार आहे. आपल्या राजवाड्यामध्ये लहान लेकरं त्या ठिकाणी येतील. त्यांचे असणारे लहान स्वरूप आपल्याला बघायला मिळेल याचा आनंद राजा दशरथाला झाला. आणि मग त्यावेळेस वशिष्ठ महाराजांच्या सांगण्यावरनं दशरथानं पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. आणि पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केल्यानंतर अनेक दिवस तो यज्ञ चालला आणि त्या यज्ञामधून यज्ञ पुरुष बाहेर आला. यज्ञामधून माणसं बाहेर येत नाहीत महाराज. आपल्याला ठिणगी जरी लागली तरी आग उठते अंगाची. त्याच्यामुळे यज्ञ पुरुष तो दिव्य पुरुष आहे आणि तो असणारा प्रसाद घेऊन यज्ञ पुरुष यज्ञामधून बाहेर आला आणि राजा दशरथाला एक पायस दिलं महाराज. प्रसाद दिला आणि राजा दशरथाला सांगितलं दशरथा ही प्रसाद आहे. आपल्या 3ही राण्याला एक एक दे. 3 प्रसाद त्यानं आणलेले होते. 3 राण्यासाठी एक एक दे म्हणून सांगितलेलं होतं. आणि मग नियमानुसार जर विचार केला तर राजा दशरथाची श्रेष्ठ जी पत्नी होती ती कौशल्य होती. म्हणून प्रथम जो भाग होता प्रसादाचा ज्या प्रसादापासून संतती होणार होती कारण प्रसाद ही कुणीही दिला नव्हता महाराज. यज्ञ पुरुषांना दिलेला होता. त्या प्रसादामध्ये तेवढं सामर्थ्य होतं. बलवान असणारा त्या असणारा प्रसाद आणि राजा दशरथानं तो प्रसाद घेतला. कौशल्याला दिला. 2 नंबरची आपली पत्नी सुमित्रेला दिला आणि सगळ्यात शेवटी पत्नी असणारी कैकेयीला त्या ठिकाणी दिला. पण कैकेयीला स्वरूपाचा अभिमान होता महाराज. कैकेयी सुंदर होती पण किती जरी सुंदर असली तरी धर्मशास्त्राचा विचार केला तर कौशल्याला जो मान होता त्या मानाच्या पुढे कैकेयीला काही करता आलं नाहीये. कैकेयी सुंदर होती. राजाचं प्रेम कैकेयीवरती होतं पण धर्मशास्त्राच्या नियमानुसार कौशल्य ही श्रेष्ठ होती. म्हणून राजा दशरथानं आधी कैकेयीला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा असणारा त्या ठिकाणी कैकेयीला दिला. कौशल्याला पहिला दिला. कैकेयीने तो भाग घेतला महाराज आणि रुसून बसली. कारण राजावरती हक्क होता कैकेयीचा रुसण्याचा. त्यामुळे ती रुसून बसली. तिने प्रसाद खाण्यासाठी विलंब केला
आणि विलंब केल्यानंतर ना आकाशामधून एक घार आली. ती गारीचा बी पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगतो महाराज. ती गार म्हणजे स्वर्गामध्ये सुवर्चसा नावाची अप्सरा होती. ती ताल चुका इंद्राच्या ठिकाणी ती नृत्य करत होती आणि नृत्य करत असताना तिचा ताल चुकला. त्यावेळेस तिला ब्रह्मदेवाने शाप दिला, तू गाडीच्या त्या ठिकाणी जन्माला जाशील. त्यावेळेस त्या अप्सरेला दया आली. अप्सरेने सांगितलं, महाराज मला एवढा शाप एवढीशा चुकीमुळे दिलाय, माझ्या उद्धाराचा काहीतरी मला मार्ग सांगा. गाडीच्या जन्मामध्ये मी लय दिवस राहू शकत नाहीये, म्हणजे मी अप्सर आहे. अप्सर हे स्वर्गाचं भूषण आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, अयोध्येमध्ये ज्यावेळेस यज्ञ पुरुष आपला प्रसाद कैकेयीच्या हातामध्ये ठेवील त्यावेळेस तू त्या प्रसादाचं हरण करायचं आणि कुठं होणार आहे महाराज? अयोध्येमध्ये होणार आहे. आणि अयोध्या एवढी श्रेष्ठ आहे महाराज. अयोध्येचं वर्णन का करायला लागलोय? भगवान श्रीरामचंद्र तिथं वाढले, तिथं लहानाचे मोठे झाले. भले 14 वर्षाचा त्यांनी वनवास करू द्या, पण वनवास केल्यानंतर ना 11 सहस्त्र वर्षापर्यंत राज्य केले स्वस्थ चित्त. अयोध्येचं राज्य भगवान श्रीरामचंद्रांनी वनवास क्रमून आल्यानंतर ना 11,000 वर्ष केलं आणि 11,000 वर्ष भगवान श्रीरामचंद्र अयोध्येमध्ये राहिले. आणि ती अयोध्या एवढी पवित्र जागा आहे, एवढं सुंदर अशा प्रकारचं ते ठिकाण आहे, पुण्यवान आहे. अयोध्या पुण्यवान आहे असं मी का म्हणतोय? कारण काशी सुद्धा पुण्यवान आहे, पण काशीला मेल्यावर मुक्ती आहे. मेल्यावरच माणसाचा उद्धार काशीला होतो. म्हणून काशी मेल्यानंतर ना काशी माणसाला मोक्ष देते. पण अयोध्या एवढे श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं त्या घारीला, अप्सरेला, घारीचा ज्यावेळेस तुझा जन्म होईल त्यावेळेस तू अयोध्येमध्ये ये. आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर ना अयोध्या ही मोक्षाचं नगर आहे. ही सगळी कथा कुठं होणार आहे? घारीची अयोध्येमध्ये होणार आहे. म्हणून हे होईल अयोध्या नगरी, या लागी ती जाणावी खरी. मोक्षाची प्रथम पुरी, वेदशास्त्र निज गजर. अयोध्या ही मोक्षाची पहिली नगरी आहे असं का म्हणायला लागलो मी? तर काशीला जी त्या ठिकाणी मुक्ती भेटते, काशी मुक्ती क्षेत्र होय पाही, मेल्या मुक्ती तियेच्या ठाई. अयोध्येत सकळ वैकुंठा गेली नाही, अयोध्येची नवाई अपूर्व. अयोध्या असं ठिकाण आहे, ही अयोध्या 3 वेळा जिवंत वैकुंठाला गेली. किती वेळा? 3 वेळा. मग 3 वेळा कशी गेली, कुणी नेली? तर प्रथम रुक्मांगद राजा त्यांना एकादशीच्या प्रतापावरती नेली. दुसरा शिबिराजानं नगरी वैकुंठाला नेली. आणि फक्त माणसंच नाहीत नेली महाराज, ते जिवंत न मरता कुटुंब मुक्त करणारी अयोध्या क्षेत्र आहे. त्या अयोध्येमध्ये शिबिराजानं पहिल्यांदा रुक्मांगद राजानं अयोध्या वैकुंठाला घेऊन गेला, दुसरी शिबिराजानं नेली आणि तिसरी भगवान श्रीरामचंद्र घेऊन गेले. आणि चौथ्याने मागुते अयोध्या जाईल वैकुंठा प्रती. चौथ्यांदा सुद्धा अयोध्या वैकुंठाला जाणार आहे असं कोणी सांगितलंय? वशिष्ठ महाराजांनी सांगितले. आणि वशिष्ठ भगवंत आहे, कारण वशिष्ठापाशी षडगुण संपन्न वशिष्ठ महाराज आहे. सूर्याला थांबवण्याची, सूर्याच्या जागेवरती जागा धरण्याची ताकद वशिष्ठ महाराजांकडे आहे. आणि तो वशिष्ठाची भविष्यवाणी आहे, चौथ्यांदा सुद्धा अयोध्या परत वैकुंठाला जाणार आहे आणि सगळ्या परिवारासहित जाणार आहे. म्हणून काशीपेक्षा सुद्धा पवित्र मोक्षाचं नगर कुठं असेल तर ते अयोध्या. मी सांगत होतो ती घार अयोध्येमध्ये आली आणि कैकेयीच्या हातामधला भाग त्या ठिकाणी हिरवून घेऊन गेली. आणि ती भाग पुढं घारीनं त्या ठिकाणी नेली, अंजनीच्या उदरामध्ये टाकली. आणि आपण त्या ठिकाणी हनुमंताला वाऱ्याचा मुलगा म्हणतो महाराज, वायुपुत्र म्हणतो. हनुमंताच्या वडिलाचं नाव केसरी आहे, आईचं नाव अंजनी आहे. मग वाऱ्याचा मुलगा कसा? सगळं तुमचे डॉट जे आहेत प्रश्न क्लिअर करतो, त्याच्यासाठी चालू आहे. वाऱ्याचा मुलगा हनुमंताला का म्हणताय किंवा वायुपुत्र का म्हणताय?
ज्यावेळेस घारी नदी प्रसाद घेऊन गेली, अंजनी माता तप करत बसली होती, पण घारीने आकाशातून तो प्रसाद सोडला, पण तो डायरेक्ट अंजनीच्या हातामध्ये पडणार नव्हता. कुठेही पडला असता, बाजूला, इकडं तिकडं, पुढं मागं, कुठेही पडला असता. मग अंजनीच्या हातातच का पडला? तर वायू जो होता त्या वाऱ्यानं प्रसादाला इकडं तिकडं जाऊ न देता बरोबर अंजनीच्या हातामध्ये आणलं. मग पुत्रासाठी मदत करणं अर्थात पिता, म्हणून त्याला वायुपुत्र म्हणतात, म्हणून तो वाऱ्याचा मुलगा आहे, म्हणून तो असणारा त्या ठिकाणी मारुत म्हणतात. मारुत म्हणजे वारा, त्या वाऱ्याचा सुपुत्र. अंजनीच्या हातामध्ये प्रसाद बरोबर ठेवण्यासाठी वायूनं मदत केली, वाऱ्यानं मदत केली, म्हणून असणारा. आणि हनुमंतही एका पूर्ण प्रसादाचा आहे. हनुमंत त्या प्रसादाचे भक्षण केलं अंजनीने, हनुमंताचा अवतार झाला. इकडं कैकेयीचा जो भाग आहे तो घारी घेऊन गेली, कैकेयी रडायला लागली. कौशल्याला आणि सुमित्राला वाटलं राजाची आवडती राणी, राजाचं सर्वस्व प्रेम हे असणाऱ्या कैकेयीवरती त्या ठिकाणी आहे, आणि आपण जर हिला दुःख दिला तर राजा आपल्यावरती रागवेल. म्हणून कैकेयीला, कौशल्यानं आणि सुमित्रेनं आपल्या हातातला जो भाग आहे अर्धा अर्धा, यज्ञ पुरुषानं 3 भाग दिले होते. त्या 3 भागामधला एक भाग कैकेयीचा घेऊन गेले. किती राहिले? खाली 2 राहिले. त्या दोन्ही भागामधले अर्धा अर्धा भाग सुमित्रेनं आणि कौशल्यानं कैकेयीला दिला. आणि म्हणजे हनुमंत जो आहे तो पूर्ण एका प्रसादाचा आहे, आणि बाकी या 2 प्रसादाचे अर्ध्या अर्ध्या भागाची चौघई, 2 भागाचे अर्धे अर्धे केले, ही 14 जण आहेत. आणि मग खूप दिवस झालं प्रसाद भक्षण केलं, तो असणारा यज्ञ संपला. त्यावेळेस डोहाळे पुसायची विचारायची वेळ झाली. त्यावेळेस वशिष्ठ कुलगुरूंनी राजा दशरथाला सांगितलं, जा म्हणले, तुझ्या जे बायका आहेत त्या गर्भवती आहे, आणि त्यांच्या मनामध्ये काय इच्छा आहे, त्यांना काय आवडतंय, त्यांना काय पाहिजे ती पुरव म्हणले. कारण धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ, त्यांच्या मनामधली इच्छा पुरवावी लागते. धर्मशास्त्रानुसार डोहाळे पुसावे लागतात. जा म्हणले, विचार काय त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांना काय पाहिजे, कशाची आवड आहे, काय आहे त्यांना विचार. मग गुरुच्या सांगण्यावरनं वशिष्ठ महाराज राजा दशरथ गेला, आणि गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो कैकेयीच्याच महालामध्ये गेला, आणि कैकेयीला विचारलं, कैकेयीला सांगितलं राणीला. त्यावेळेस ती सुंदरपणाचा अभिमान धरून मंचकावरती झोपली होती. नवरा घरात आल्यानंतर बायकोनं उठून बसावं लागतं. काय करावं लागतंय? उठून बसावं लागतंय. नवरा घरात आल्यावर ही घरात जाऊन झोपली. कोण? कैकेयी घरात जाऊन झोपली. झोपल्यानंतर राजा दशरथ जवळ गेला, मंचकावरती बसला, आणि दशरथाने विचारलं, काय तुझ्या मनामध्ये, तुला काय पाहिजे? त्यावेळेस त्या असणाऱ्या कैकेयीने सांगितलं की, येरी म्हणे रायासी, डोहाळे माझ्या मानसी, राज्य द्यावे कनिष्ठासी, ज्येष्ठासी दुरी धाडावे. तिने सांगितलं, म्हणजे माझ्या मनामध्ये काहीच नाहीये, फक्त जो कनिष्ठ असेल, लहान जे, त्या लहानाला राज्य द्यायचं, आणि मोठ्याला वनवासाला पाठवायचं, एवढ्या लांब पाठवायचं महाराज. ज्येष्ठासी धाडावे धुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा आम्हा, त्याचा फोन सुद्धा परत आला नाही पाहिजे, काय चाललंय म्हणून. ज्येष्ठाला एवढ्या लांब पाठवायचं, त्याचं काय चाललंय, कसं चाललंय, याचा समाचार सुद्धा गावात आला नाही पाहिजे, एवढ्या लांब मोठ्याला पाठवायचं, आणि कनिष्ठाला राज्य द्यायचं. राजा दशरथानं विचार केला, मला दुःख झालं, आज अजून मुलगा व्हायचा आहे, आणि मुलं होण्याच्या अगोदरची असलं संकट आहे. राजा दशरथ कंटाळला, तिथून उठला, निघून गेला, पुढे सुमित्रेच्या असणाऱ्या महालामध्ये गेला. आता या सगळ्याचं अंतर पहा. ज्यावेळेस राजा दशरथ कैकेयीच्या घरामध्ये गेले, त्यावेळेस कैकेयी झोपली होती, अगोदर उठून बसली होती, राजाला पाहून झोपली. आणि सुमित्रेच्या महालामध्ये गेल्यानंतर सुमित्रा आरती घेऊन दारामध्ये आली. कुणाला? नवऱ्याला ओवाळण्यासाठी. ह्या दोघीमधला भाव आहे. राजा दशरथ ज्यावेळेस महालामध्ये आपल्या दरवाजामध्ये आले, त्यावेळेस सुमित्रा आली जवळ, राजाला ओवाळलं,
आतमध्ये घेऊन गेली, मंचकावरती बसवलं. त्यावेळेस राजा दशरथानं विचारलं, म्हणजे काय आवडतं तुला, काय पाहिजे? त्यावेळेस सुमित्रेने सांगितलं, महाराज ज्येष्ठाची ती ज्येष्ठ सेवा, ती मज द्यावी नवर देवा, अनेक नावडे माझ्या जीवा. मला दुसरं काही आवडत नाही. म्हणजे ज्येष्ठाची ज्येष्ठ सेवा, जो काही मोठा असेल त्या मोठ्याची सेवा एवढंच मला द्या, मला बाकी काहीच नको. कैकेयीच्या सदनामध्ये झालेले दुःख सुमित्रेच्या महालामध्ये आल्यानंतर राजा दशरथ विसरून गेला. त्या जी काही दुःख झालं होतं त्या दुःखाचा विसर पडला, आनंद झाला. आणि मग दशरथ सुमित्रेच्या महालामधून उठले आणि मग कौशल्याच्या महालामध्ये गेले. कौशल्याच्या पोटाला भगवान परमात्मा होता महाराज, ब्रह्मांडाचा नायक आहे. आणि आज आपण त्याला लाईव्ह का होईना, फोटोत का होईना पाहिलंय. होय, जो जगत रही व्यापक, ज्याचा कळी कळासी ढाक, जो ब्रह्मांडाचा नायक, तो रघुकुळ टिळक देखिला. तो भगवंत आपण आज पाहिलाय. आणि तोच भगवंत कौशल्याच्या उदरामध्ये होता. राजा दशरथ गेले कौशल्याकडे आणि कौशल्याला विचारलं, काय आवडतं म्हणले तुला, काय पाहिजे म्हटलं तुला. त्यावेळेस ती त्या अवस्थेमध्येच नव्हती राजा दशरथाला बोलण्याची. कारण का अवस्थेमध्ये नव्हती? हिच्या पोटाला येणारा विधी आहे, हिच्या पोटाला जो जन्मणार आहे त्याला देह नाही, त्याला जन्म मरण नाही, जन्म मरणाच्या बंधनामध्ये तो अडकत नाही. विधी अवस्था मधला जो निर्गुण आकाराचा भगवंत आहे तो पोटाला येणार होता. त्यामुळे स्वतः कौशल्यात विधी झाली होती, कौशल्यात स्वतः देहावर नव्हती. त्यावेळेस राजा दशरथाने सांगितलं, म्हणजे कौशल्या, अरे मी आलोय. काही घेणं नाही महाराज, कोण आलं कौशल्याला काहीच नाही. फक्त कौशल्या राम रूपामध्ये मग्न होऊन गेली होती. रामाचं ध्यान कौशल्याला लागलं होतं. त्यामुळं कोण आलं कोण गेलं कोणाचंच काही त्या ठिकाणी कौशल्याला माहिती नव्हतं. त्यावेळेस कौशल्याने सांगितलं, येरी म्हणे माझ्या ठाई, मी तू ऐसे उरले नाही, अधिष्ठान जे विदेही, आत्मा पाही श्रीराम. माझ्या असणाऱ्या अंतःकरणामध्ये जो विधेय आहे तो आत्मा राम आहे आणि आत्मा राम आहे. तो राम आहे म्हणून आपण आहे. तो श्रीराम जाताची जाण, जगाचे प्राण जातील की. अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. आणि राजा दशरथाला टेन्शन आलं महाराज. काही त्या कौशल्याची अवस्था पाहिली. राजा दशरथ घाबरला आणि कैला झालंय काय, हिच्या आधी असं कधीच वर्तन केलं नाही, मग हिला आज झालं काय, एवढं त्या ठिकाणी अशी अवस्था तिने का केली. त्यावेळेस दशरथानं वशिष्ठ कुलगुरूंना पाचारण केलं, जवळ बोलवलं आणि वशिष्ठ महाराजांना विचारलं, म्हणजे काय झालंय बघा, कौशल्य असं सारे कधीच करत नाही, आज असं करायले, त्या कौशल्याला काय झालंय बघा. वशिष्ठ जवळ गेले महाराज आणि वशिष्ठाने सांगितलं, जगाचा जो परब्रह्म स्वरूप आहे मूर्तिमंत तो हिच्या पोटाला येणार आहे. कारण राम पोटाला आला. आता कोणतं बी लेकरू जन्माला आलं, आईला वेदना होतात ना, पोट दुखतंय, त्रास होतय, पण याच्यातलं कौशल्याला काहीच झालं नाही. कारण तो परब्रह्म आहे महाराज. काय होणार आहे त्या भगवंताला, कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी असणार वेदना त्या ठिकाणी कौशल्याला झाल्या नाही. त्या का झाल्या नाही? त्या अजन्म असा असणारा भगवान परमात्मा जन्माला येणार आहे. ज्याला जन्मच नाही तो जन्माला येणार आहे. जन्माला म्हणण्यापेक्षा अवताराला म्हणू आपण. अवताराला भगवान परमात्मा येणार आहे. श्रीरामाचा जन्म प्रभाव, अजन्मा जन्मेल राम राव, पाहू आला सूर नर समुदाव, ते नवलाव पाहू आले. ज्यावेळेस दुपारच्या 12चा प्रसंग होता, दुपारी 12 वाजले होता, सूर्य डोक्यावरती आला होता, सूर्य मध्यान्हाला आलेला होता आणि अयोध्येच्या चारी बाजून, अयोध्येच्या चारी बाजून ज्यावेळेस कौशल्य प्रसूत होणार होती, प्रसूत समय कौशल्यशी, तव अयोध्येच्या चौपाशी, विमाने दाटली आकाशी, विबुध वेगेसी पय्याले,
आता देव लोकांना माहिती होतं भगवंत अवताराला येणार आहे आणि राम अवताराला कशाला येणार आहे, आयशिया काळासाठी, याच्यासाठी येणार आहे. मी पुढे सांगणार आहे कशासाठी येणार आहे. राम ज्यावेळेस प्रसूती समय कौशल्याची होती त्यावेळेस सगळे देव जे होते विमाने घेऊन त्या राजा दशरथाच्या महालावरती आलेले होते. सूर्यदेव मध्यानाला आलेला होता आणि अशा वेळामध्ये बरोबर 12च्या सुमारास कौशल्यला परब्रह्म मूर्तिमंत ऐका आता ऐका, ज्यावेळेस भगवंताचा त्या ठिकाणी अवतार झाला, राम कौशल्याच्या पुढं डायरेक्ट 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. कारण राम गर्भाला आतळत नाही, राम पोटामध्ये राहत नाही, राम डायरेक्ट कौशल्याच्या पुढे उभे राहिले. आणि मग कौशल्याने सांगितलं, म्हणले देवा, कारण राम ही कुठल्याच प्रकारच्या पोटामध्ये राहणार नाहीये. श्रीराम सोय आयोनी, तो जन्मला परशला नाही जन्मयोनी, कौशल्या सन्मुख देखे नयनी, आश्चर्य मनी विस्मित. राम कुठल्याच असणाऱ्या त्या ठिकाणी पोटामध्ये प्रवेश केला नाही, डायरेक्ट 8 वर्षाची भगवंताची मूर्ती प्रगट झाली. कौशल्याचं भाग्यही महाराज, कौशल्याच्या मांडीवरती राम खेळले. आणि इथं एका ठिकाणी नाथ महाराज सांगताय, श्रीराम देखावया दृष्टी, पाहिजे तर भाग्याची या कोटी. राम बघायचं म्हणल्यावर अनंत जन्माचं भाग्य लागतंय, तेव्हा राम फोटोत का होईना बघायला भेटतंय. बाकीच्याला राम बघायला भेटते का कुत्रा मांजराला? अवई नरदेव एवढा भगवंताने जन्म दिलाय आपल्याला, कशासाठी दिलाय? हे आयुष्यात सार्थक करायचंय. बघा प्रसंग येत असतो जीवनामध्ये, आपण कधी रस्त्याच्या कडेने चाललो, काय अपघाती घडलं आपल्या बरोबर, तर आपण म्हणतो महाराज मरता मरता वाचलोय. मी म्हणतो वाचला नाही, वाचवले. तुला वाचवले भगवंताने, एक संधी दिली आहे, आता तर इकडे ये. पण ती ऐकतच नाही ती महाराज. ज्यावेळेस भगवान परमात्मा कौशल्याच्या पुढे उभा राहिले त्यावेळेस कौशल्याने सांगितलं, म्हणले देवा, रामा बाळा, तू जर असाच 8 वर्षाचा माझ्या पुढे उभा राहिला तर मला तुला कौशल्याचं लेकरू कोण म्हणेल, कौशल्याचा बाळ कोण म्हणणार आहे? त्याच्यासाठी तुला एकदम आत्ता जन्मलेलं स्वरूप धारण करावं लागेल. पहिले लेकरू आहे, जन्मले आईला बोलणार आणि असा असणारा, कारण भगवंत आहे, भगवंताला काही करता येतं महाराज. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले महाराज. कसे प्रगट झाले? स्वप्रकाशे स्वलीला, निज तेज आती स्वज्वळा, घव घवित घन सावळा, देखे डोळा कौशल्या. आज जे आपण लाईव्ह मध्ये भगवंताचं स्वरूप पाहिलं ते असं आहे. कसं आहे? आता मी जे सांगितलं तसं घवघवीत घन सावळा असा असणारा भगवान परमात्मा आहे. तेच आपण पाहिले, तेच कौशल्याने पाहिले, तेच जगत्राई पाहतोय. असा असणारा भगवंत कौशल्याच्या पुढे उभा राहिला. हळूहळू भगवान श्रीरामचंद्र लहानाचे मोठे झाले, वेद नामकरण झाले. राम विष्णूचा अवतार आहे, लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, भरत सुदर्शनाचा अवतार आहे, शत्रुघ्न शंखाचा अवतार आहे. ही सगळी एकाच शरीराचे अवयव आहेत. श्री विष्णू ही शेषाच्या अंगावरती निद्रा करतो. श्री विष्णूचा पलंग म्हणजे शेष आहे आणि तो शेष आणि श्री विष्णू राम लक्ष्मण. विष्णूच्या हातामध्ये सुदर्शन आहे, ते सुदर्शन म्हणजेच भरत आहे. आपल्याला माहिती नसतं महाराज, त्याच्यामुळे सांगावं लागतं. सुदर्शन चक्र तोच भरत आहे आणि विष्णूकर शंख आहे आणि शंख म्हणजे सुदर्शन आहे. आणि अशा प्रकारचे 4 जण त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये 4 अवतार घेतला. आता अवतार घेतला महाराज कशासाठी? ऐशिया का झाला नाही, गोवीला सोडून द्यायचं नाही, गोवीलाच धरून बोलायचं. गोवीच अशी निवडली, पूर्ण भगवंतावरतीच बोलायचं. रामचंद्र लहानाचे मोठे झाले. मग कशाला राम जन्मले? ऐशिया काजासाठी, याच्यासाठी राम जन्मले. लहानाचे मोठे झाले आणि मग एक दिवस विश्वामित्र ऋषी तिथं आले, रामचंद्राला घेऊन गेले, मिथिलेला गेले. लग्न झालं, वाढवायचं नसतं, लग्न झालं. लग्न होऊन परत अयोध्येला आले. त्यावेळेस ऐका, आता रामाचं लग्न झालं महाराज. लग्न झाल्यानंतर ना सीतेने विचारलं रामाला, म्हणले नवरदेवा रामा, पती आहेत माझे, आपण राहायचं कुठं आहे? आपल्याला घर कुठं आहे?
त्यावेळेस भगवान परमात्मा कदाचित सीतेला म्हणले असतील, सीते द्वापार युगामध्ये त्रेता युगामध्ये आपल्याला वनवास होता, त्याच्यानंतर मग द्वापार गेलं, कली आलं. ह्या कलियुगामध्ये कोणीतरी हनुमंताचा अवतार धारण करून आपल्याला राहायला जागा देईल, आपल्याला घर भेटल. आणि तेच घर आज मोदीच्या स्वरूपातून भगवान श्रीरामचंद्रांना राहण्यासाठी त्या ठिकाणी मिळालं. कारण घर महत्वाचंही, महाराज राहायचं कुठं. 500 वर्ष झालं राम मंदिर अयोध्येमध्ये नव्हतं, आणि आज त्या ठिकाणी 22 जानेवारी 2024 या दिवशी भगवान श्रीरामचंद्र, माता सीता, लक्ष्मणजी यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी अयोध्येमध्ये एक घर त्या ठिकाणी मोदींना अथक प्रयत्नानंतर घर दिलं. त्यावेळेस भगवान श्रीरामचंद्र आनंदानं त्या ठिकाणी राज्यकारभार त्या राजकुमाराच्या अवस्थेमध्ये राहू लागले. राजा दशरथाने विचार केला, आता आपलं संपलंय, आता आपल्याला ऐकायला येत नाही, आता आपल्याला त्या ठिकाणी केस पांढरे झालेत, आता आपली जी सत्ता आहे ती आपल्या मुलाच्या स्वाधीन करावी, असा विचार दशरथाने केला होता. त्यावेळेस निर्धार केला महाराज श्रीरामचंद्रांनी. काय निर्धार केला? रामाला राजगादी द्यायची, रामाला राज्याभिषेक करायचा ठरवलं होतं. ठरवल्यानंतर ना ब्रह्मदेवाला टेन्शन आलं. ब्रह्मदेवाने विचार केला, आपण रामाला काही राज्य गादीवर बसायला पाठवले का? आपण रामाला कशाला पाठवले पृथ्वीवरती? आपलं जे टेन्शन आहे देवलोकांचं कोणतं टेन्शन होतं? नवग्रहाची करोनी पावटी, अग्निदूतचे मळकटी, विघ्नहर घेऊन या काठी, रासबा पाठी राखना. एवढी कामं देवलोकाला करावी लागत होती बिगर पगारीचं. कुठं? रावणाच्या हिताने एवढी कामं त्या ठिकाणी देवाला करावं लागत होती. वाऱ्याला त्या ठिकाणी कामं होती, अग्नीला कामं होती, चंद्राला कामं होती, सूर्याला कामं होती, वरुणाला कामं होतं, इंद्राला कामं होती. सगळी 33 कोटी देव रावणाच्या इथं राबत होती. मग ब्रह्मदेवाने विचार केला, राम जर गादीवरती बसला तर आपण रावणाच्या ताब्यातून कधी सुटणार नाही. ताब्यातून म्हणजे कसं? तर त्या देवलोकांना बांधून ठेवलं नव्हतं, फक्त देवलोकांवरती रावणाची सत्ता चालत होती. देवलोकांना रावणाचं ऐकावं लागत होतं, आणि रावण जे म्हणून तेच देवलोकांना करावं लागत होतं. या बंधनामधून आपल्याला सोडवण्यासाठी आपण रामाला पृथ्वीवरती पाठवलंय. आणि राम जर बायकुंडमध्ये जर गादीवरती बसला, संसारामध्ये रमून गेला, तर राम वनवासाला कशाला जाईल? चांगलं घर सोडून वना काट्याकुट्यामध्ये कोण कशाला जाणार आहे? म्हणून ब्रह्मदेवानं देवलोकांना बोलवलं. म्हणलं, हे बघा, उद्या गुरुपुष्यामृत आहे. गुरुपुष्यामृताच्या बरोबर 9:30 वाजता भगवान श्रीरामचंद्राचा राज्याभिषेक करायचा राजा दशरथ वशिष्ठ महाराजांनी ठरवलंय. असं कोणी सांगितलं? ब्रह्मदेवानं देवलोकांना सांगितलं. सगळी देवलोक एकत्र केली, आणि रामचंद्र उद्या गादीवरती बसणार आहेत. आणि रामचंद्र उद्या गादीवर बसायच्या आताच आपल्याला आदल्या दिवशी रात्री काहीतरी आपल्याला करावं लागेल, जेणेकरून राम राजा गादीवर बसणार नाही. मग सगळ्या देवलोकांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही पितामह आहेत की, तुम्ही आमचे सर्वांचे उच्च पितामह आहे, तुम्ही काहीतरी करा. आम्ही काय करणार आहे? कारण रामाच्या पुढे आमचं काय चालणार आहे? रामाची जगतावरती सत्ता आहे महाराज. तुझी असत्य संकल्प यात जगा उत्पत्ती स्थिती अंत, ब्रह्मा विष्णू शिव आज्ञा वंदित, आईसा तू समर्थ श्रीरामा. आणि त्या रामापुढे आमचं काय चालणार आहे? देवलोकांनी ब्रह्मदेवाला सांगितलं, काय तुम्हाला करायचे ते करा म्हणले, पण राम गादीवरती बसला नाही पाहिजे. मग ब्रह्मदेवानं विकल्पाला बोलवलं की रामाकडे जात नाही, पण आपल्याकडे लवकर येते. रामाकडे जात नाही ते. विकल्पाला बोलवलं ब्रह्मदेवानं, आणि ब्रह्मदेवानं त्या विकल्पाला सांगितलं, जा म्हणले अयोध्येला. अयोध्येचं नाव घेतल्यावरती जागेवर कापू लागलं महाराज. अयोध्येमध्ये रामचंद्र आहेत, आणि जिथं राम आहे तिथं विकल्प जाणार नाही. अहो, रामाच्या भक्तापाशी विकल्प येत नाही, मग रामापाशी कसा जाईल? विकल्पाने सांगितलं, म्हणले ब्रह्मदेवा, रामापाशी जाणं म्हणजे मला फाशीची शिक्षा दिल्यासारखं आहे.
रामापाशी गेल्यावर मी जगतच नाही, मग माझ्या उर्वरित आयुष्य मला बायका लेकरांमध्ये जगू द्या, कशाला तिकडं मारायला पाठवायला लागला. ब्रह्मदेवाने सांगितलं, विकल्पा तुझ्याशिवाय आमचं काम होणारच नाही, तुलाच तिथं जावं लागतंय. त्यावेळेस ब्रह्मदेवाने एक युक्ती काढली. म्हणले, हे बघ, तू अयोध्येत जाऊ नको, पण अयोध्येच्या शेजारी, अयोध्येपासून थोडस अंतरावरती आराम वन आहे. वनाचं नाव काय? आराम. जिथं राम नाही, आराम वन आहे अयोध्येच्या शेजारी. आणि त्या असणाऱ्या वनामध्ये ती जी काही मंथरा आहे, कैकेयीची दासी, ती मंथरा फुलं तोडायला त्या आराम वनामध्ये येते. कुठल्या वनामध्ये? आराम. जिथं राम नाही. जिथं राम नाही तिथं आपल्याला जायला काय अडचण आहे. विकल्पानं सांगितलं ब्रह्मदेवाला, राम नाही तर तुम्ही जातो म्हणले. मग त्या आराम वनामध्ये जाऊन तो विकल्प बसला. ती आली महाराज, काटे टेकवीत हळूहळू आली. कोण? मंथरा आली. आल्यानंतर मग कलिंग नावाचं एक फळ होतं, त्या फळामध्ये विकल्प दडून बसला होता. मंथरा त्या वनामध्ये आल्याबरोबर त्या विकल्पानं मंथरेच्या मनामध्ये प्रवेश केला. आणि विकल्पानं प्रवेश केला, भाऊ भावाचा ऐकत, नवरा बायकोचा ऐकत, मुलगा बापाचा ऐकत. कशामुळं? विकल्पामुळं. तो विकल्पानं प्रवेश केला कुठं? मंथरेच्या देहामध्ये. तडा 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 करीत मंथरा गेली महाराज. आधी काठी टेकवीत आली होती हळूहळू. ज्यावेळेस विकल्पानं प्रवेश केला त्यावेळेस काठी टाकून गेली. तडा 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 करीत कैकेयीकडे गेली आणि कैकेयीला बोलू लागली, तुला काय कळतं का नाही म्हणले, राम सवतीचा आहे. कुणाचा? सवतीचा राम आहे. अरे तुझ्यावरती राजाचं प्रेम जास्त आहे, राजाला तू आवडते, आणि रामाला जर राजगादी मिळाली तर तुला मरेपर्यंत त्या कौशल्याची सेवा करावी लागेल. डोळं उघड म्हणली जरा, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. तरी सुद्धा महाराज, भरतापरीस अधिक प्रीती, भारतापेक्षा सुद्धा जास्त प्रेम कैकेयीचं रामावरती होतं. जेवढं भारतावरती प्रेम नव्हतं ना कैकेयीचं, तेवढं रामावरती होतं. पण मंत्रेनं सांगितलं, कैकेयी उद्या जर राम गादीवरती बसला ना, तुझ्या पोराला झाड लोटायचंच काम आहे म्हणले. रोज सकाळी त्या रामाची सेवा करणं, ते आल्यानंतर त्याची गादी साफ करणं, आणि तू तर काय त्या कौशल्याची दासी, तुला कोणी सुद्धा किंमत देणार? कोण सांगायला लागलाय? मंथरा. मंथरा सांगू लागली. त्यावेळेस तरी सुद्धा कैकेयीला पटलं नाही महाराज. पण मंथरेनं कैकेयीच्या हाताला धरलं. कुठं धरलं? हाताला धरलं. तिला आलिंगन दिलं. कडकडून मिठी मारली. मिठी मारल्यावर मंथरेच्या मनातला जो विकल्प होता तो कुठे गेला? कैकेयीच्या अंगामध्ये गेला. आणि विकल्पानं ज्यावेळेस प्रवेश केला त्यावेळेस रामावरती जेवढं प्रेम होतं सगळं कैकेयी विसरून गेली, सगळं विसरली आणि रुसून बसली. राजा दशरथ तिथं गेले. आता आदल्या दिवशीचा प्रसंग आहे बरं, आदल्या दिवशीचा प्रसंग आहे, रात्रीचा. रात्री झोपायच्या वेळेस राजा दशरथ तिथं गेले. त्यावेळेस कैकेयी रागाच्या सर्व अलंकार अस्ताव्यस्त पडलेले होते. कैकेयी तिथं पडलेली होती. राजा दशरथाने विचारलं, सकाळपर्यंत तू चांगली होती, आता काय झालं तुला? सकाळपर्यंत तू कौशल्याच्या पुढं पुढं तू करत होती, मग आता तुला काय झालंय? आता एवढं तुझं दुःखित मन का झालं? त्यावेळेस तिनं सांगितलं होतं, हे लेकरं व्हायच्या आधी मी डोहाळे सांगितले होते ना, ज्येष्ठाची दाढावे धुरी दिगंतरा, नये समाचार त्याचा. मग एवढं खरं करा, मला बाकी काही नको. मी जे तुम्हाला डोहाळे सांगितले होते लेकरं व्हायच्या आधी, तेवढं डोहाळे पुरा म्हणले. बस काय म्हणले डोहाळे तुझं? काहीच नाही म्हणले, फक्त माझ्या पोराला गादी द्या. कुणाला? भरताला. माझ्या मुलाला त्या ठिकाणी गादी द्या आणि रामाला वनवासाला पाठवा. त्यावेळेस राजा दशरथ दुःखित झाला महाराज. दुःखित होणं स्वाभाविक आहे, कारण राम जगाला आवडतोय. मग त्याच्या आई बापाला आवडत नव्हता का? जगाला राम आवडतोय. एवढं सुंदर स्वरूप आहे महाराज. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा,
रवी शशी कळा एका सूर्याचं ऊन महाराज किती लागतंय आपल्याला, आणि कोट्यावधी सूर्याचं तेज रामाच्या चेहऱ्यावरती आहे, आता सुद्धा आहे. असा असणारा ब्रह्मांडाचा नायक तो राम आहे. बाल स्वरूपामध्ये, राजकुमाराच्या अवस्थेमध्ये, आणि कैकेयीचं असं बोलणं राजा दशरथानं ऐकलं. दशरथ चक्कर येऊन पडला तिथं. त्यावेळेस सुमंत प्रधान गेला. प्रधानानं रात्रभर, राजा दशरथानं रात्रभर ते असणाऱ्या कैकेयीच्या घरामध्ये रात्र काढल्यानंतर मग दिवस उजाडला. आता एक गोष्ट सांगतो महाराज, आपण म्हणतो ना माझ्या पाठीमागं खूप दुःख आहे, आमचं सगळं वाटोळच व्हायला लागले, त्याच्यावरती सांगतो ऐका. फक्त राम राजा होण्यासाठी 45 मिनिटं राहिली होती. किती? भावार्थ रामायणामध्ये त्याचा उल्लेख आहे. 45 मिनिटं फक्त राम राजा होण्यासाठी शिल्लक होती. आणि 45 मिनिटं जो राम गादीवर बसणार होता, जो राम राजा होणार होता, त्या रामाला वनवासाला जावं लागलं. किती मिनिटात? फक्त 45 मिनिटात. 45 मिनिटांना राम राजा होणार होता, त्याच रामाला वनवासात निघण्याची वेळ आली. वनवासाला राम निघाले. जात असताना सीतेला जवळ बोलवलं, म्हणलं हे बघ माझी बायको आहेस, मी 14 वर्ष वनवासाला चाललोय. 14 वर्षामध्ये माहेराला जायचं, इथं सासू सासऱ्याची सेवा करायची. मी वडिलाच्या सांगण्यावरनं वनवासाला निघालो, तू इथं सासू सासऱ्याची सेवा करायची. जर तुझा वडील भेटायला आला तर ठीक आहे, पण मी माघारी येईपर्यंत माहेर बघायचं. तुझं माहेर म्हणजेच हे आहे. त्यावेळेस सीतेनं सांगितलं, देवा तुम्ही चाललाय, मी इथं राहून काय करू? कारण लग्न झाल्यानंतर ना स्त्रीला सासू सासऱ्यापेक्षा, आई वडिलापेक्षा सर्वश्रेष्ठ जवळचा नाता असेल तर तो नवरा असतो. लग्न झाल्यानंतर ना स्त्रीला नवऱ्याशिवाय प्रिय आणि जवळचं दुसरं काहीच नसतं महाराज. एवढं त्या ठिकाणी सीतेनं सांगितलं. म्हणले रामा पती, तुम्ही वनवासाला गेल्यावर मी इथं का राहू? तुम्ही जर अयोध्येमधून निघालात मला न घेता तर मी जिवंत राहणार. काय करायचंय महाराज? रामाशिवाय जगायचंच नसतंय. अनुसरलिया श्री रामाते केवी मागते. एकदा रामाच्या नादाला लागलं परत माघारी फिरायचं नसतंय. कारण राम परीक्षा घेत असतो महाराज, टिकतंय का नाही. राम बघत असतोय, परीक्षा घेत असतो, ही टिकतंय का नाही. ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली होती, 2 मिनिटात सांगतो राम परीक्षा कशी घेतो. लक्ष्मणाला शक्ती लागली होती, राम रडू लागले. रामानं सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा मी मरतोय. लक्ष्मण मेला, मी मरतोय, तुझं सैन्य घे, आलेल्या रस्त्यानं घरला निघून जा, माझ्या नादाला लागू. कोण म्हणाले? राम. रामानं सुग्रीवाला सांगितलं, तुझं सैन्य घे, निघून जा, मी जगत नाही. मी मेल्यावर, लक्ष्मण मेल्यावर सीता जगत नाही, आमचा संबंध संपला, तुम्ही घरला निघून जा. सुग्रीवानं सांगितलं, रामा तुम्ही जावं म्हणताय ठीक आहे, पण एक लक्षात घ्या, तुम्हाला जर काही झालं आणि आम्ही इथं राहिलो तर रावण आम्हाला जिवंत ठेवल का? आणि रावणाच्या हातून मारण्यापेक्षा होय मरावे जे रावण हसते ते येथेच सांडू देहाते. रावणाच्या हातून मारण्यापेक्षा तुमच्या बरोबर मरण सुद्धा चांगलं. महाराज तो राम सुग्रीवाला जा म्हणत होता, पण सुग्रीव गेला नाही. आपल्यासारखा असता तर तुझी सीता, तुझा भाऊ, मी चाललो म्हणते घ्यायला. कोण कोणासाठी एवढं करायला? सीतेने सांगितलं देवाला, रामा तुम्ही जर अयोध्येमधून गेलात मला न घेता तर मी 1 सेकंद सुद्धा जिवंत राहणार नाही. तुम्ही गेलात की माझं सासर माहेर सगळं संपलं म्हणलं, मला दुसरं कोणाचीच गरज नाहीये. आणि एक सांगतो, सीता फक्त पत्नी नव्हती. कारण का? माझ्या दृष्टिकोनातून सीता जर फक्त पत्नी असती, काय सांगते लक्षात घ्या, सीता जर फक्त बायको असती तर रामाच्या पाठीमाग 14 वर्ष वनवासाला आली नसती महाराज. सीतेनं दुसरा राम बघितला असता, ही गेला की, पण वनवासाला आली. मग सीता केवळ नव्हे पत्नी, परम भक्त शिरोमणी, चरण चाली आली वनी, सेवे लागोनी श्रीरामा.
सीता ही भक्त आहे महाराज, आणि किती भक्त आहे सीता, एक एवढी भक्त आहे महाराज. ज्यावेळेस हनुमंताची आणि सीतेच्या अशोकवनामध्ये भेट झाली त्यावेळेस हनुमंताने विचार केला, बघा आता आपण भक्तीमध्ये उच्च स्थान कोणाला देतोय. आता ज्या तुकाराम महाराजांनी हनुमंताला भक्तीच्या वाटा विचारल्या, काय भक्तीच्या त्या विचारलं केलं, म्हणजे भक्तीमध्ये श्रेष्ठ असणारा हनुमंत. आणि त्या हनुमंताने सीतेला पाहिलं अशोकवनामध्ये. त्यावेळेस हनुमंताच्या मुखातले शब्द आहेत, माझा नाही, आम्ही म्हणवितो श्रीराम भक्त, हे प्रेम नाही आम्हा आता, धन्य जानकीचा भावार्थ, ही श्री रघुनाथ तुष्टला. काय दृश्य पाहिलं होतं महाराज हनुमंतानं, हनुमंताच्या मुखामधले शब्द आहेत. हनुमंतानं असं पाहिलं होतं, एक लक्षात घ्या महाराज, ज्यावेळेस हनुमंतानं ती अंगठी टाकली रामाची, त्यावेळेस त्या अंगठीला सीता मातेनं अगोदर ती अंगठी पाहिली आपल्या नवऱ्याची आहे. कोणाची आहे? आपल्या नवऱ्याची. काही बी असू द्या, कोणती बी वस्तू असू द्या, पत्नीला प्रिय असते. आपल्या नवऱ्याची अंगठी आहे, त्या अंगठीला घेतलं, त्या अंगठीची पप्पी घेतली, काय घेतलं? चुंबन घेतलं. ती अंगठी हृदयाला लावली. कुणाची आहे? नवऱ्याची आहे. हृदयाला लावलं. त्या अंगठीला आपल्या डोळ्याचं निरंजन केलं आणि अंगठीला आसन मांडलं. कशाला? अंगठीला. आणि अंगठीला आसन मांडून त्या अंगठी बरोबर सीता बोलू लागल्या. अंगठी बरोबर सीता बोलू लागल्या महाराज. आणि त्या अंगठीचा आणि सीतेचा संवाद. आता काहीतरी केलं तरी ती अंगठी निर्जीव होती. सीतेला ती प्रत्युत्तर देणार नव्हती. निर्जीव अवस्थेमध्ये ती अंगठी होती. पण ते असणाऱ्या सीतेनं त्या अंगठी बरोबर बोलायला सुरुवात केली आणि तो संवाद हनुमंतानं ऐकला. हनुमंत रडू लागले. कोण रडू लागलं? हनुमान रडू लागला सीतेचा आणि त्या अंगठीचा संवाद ऐकून. म्हणून हनुमंताने विचार केला, आम्ही फक्त नावाला हरिभक्त म्हणून घेतो, आम्ही नावाला पुढे पदव्या लावतो, पण जेवढं प्रेम सीतेचं आहे तेवढं प्रेम आमचं नाहीये. महाराज राम सीतेसाठी झाडांना दगडांना कवटळत होता. कशासाठी कवटळत होता? सीता ही भक्ती आहे हो, फक्त बायको नाही. बायको 2 नंबरला आहे, आधी भक्ती आहे. आणि भक्ती, आता एक लंका म्हणजे राक्षसाचं गाव आहे. मी एका मिनिटामध्ये सांगतो. लंका ही राक्षसाचं गाव आहे. त्या राक्षसाच्या गावामध्ये भक्ती अडकले. कोण अडकले? सीता अडकले. सीता अडकले कुठं? राक्षसांच्या गावामध्ये. तिथं हनुमान गेला आणि राक्षसांच्या गावामध्ये जाऊन हनुमंतानं जगात पहिलं कीर्तन केलं. माझ्या शब्दाचा गुह्यार्थ लक्षात घ्या. जगामध्ये पहिले कीर्तनकार कोण असेल तर ते हनुमंत आहे. 1 नंबर नारद महाराज, 2 नंबर हनुमंत आहे, 3 नंबर महाराज लोक. 1 नंबर हनुमंत, 1 नंबर नारद, 2 नंबर हनुमान आणि 3 नंबर महाराज लोक. कुठं? कीर्तनामध्ये. आणि हनुमंतानं जे कीर्तन केलं ते कीर्तन कुण्याच महाराजाला जमल. काय केलं हनुमंतानं? राक्षसाच्या गावामध्ये जाऊन भक्तीला जागृत केले. आपली माणसातली भक्ती जागी होत नाही. कुठली होत नाही? राक्षसाचं जाऊ दे, आपण स्वतंत्र आहे महाराज, आपल्याला कशाचं बंधन नाही, आपण कुठेही फिरू शकतो. पण सीतेला बंधन होती आणि त्या गावामध्ये जाऊन सीता सावध हनुमंतांनी केली. सीता व्हाव या सावधाना, आता करू श्रीराम कीर्तन, कैसे हनुमंते आपण हरी कीर्तन मांडिले. जगात पहिलं हरी कीर्तन केलं ते हनुमंतानं. आणि हनुमंताच्या कीर्तनानं राक्षसाच्या गावामधली भक्ती जागृत झाली. आपल्या कीर्तनानं हिथं बसलेली माणसं डुकली हाणलेली सुद्धा सावध होत नाही. एवढा फरक आपल्या कीर्तनात आणि त्याच्या कीर्तनामध्ये. मी काय सांगत होतो? राम वनवासाला निघाले. आपण विषयाला सोडून द्यायचं नाही. विषय काय आपला? आई सिया गाजा लागला. राम वनवासाला निघाले. सीतेने सांगितलं, रामा तुम्ही निघालात, मी पण येणार. लक्ष्मण आले. लक्ष्मणाने सांगितलं, रामा तुम्ही वनवासाला गेले, तुमच्या पाठीमागे सीता आल्या, मग त्या सीतेच्या संरक्षणासाठी कोण तर पाहिजे ना. तुम्ही काय सीतेपाशी 24 तास बसणार नाहीयेत. तुम्ही कुठं यज्ञ करायला बसताल, ऋषीच्या दर्शनाला जाताल, मग सीतेचं संरक्षण कोण करणार?
तू असता नसता मी स्वयरक्षिण सीता. कोण सांगतंय? लक्ष्मण. लक्ष्मणाने सांगितलं रामाला, रामा वनवासाला निघालात ना, मी बी संग येतो. हे लक्ष्मण कुणाचा मुलगा आहे? अय झोपले काय तुम्ही? मला काय अंधारात दिसत नाही. लक्ष्मण सुमित्रेचा आहे. सुमित्रेचे डोहाळे काय होते? ज्येष्ठाची ती ज्येष्ठ सेवा ही मज द्यावी नवर देवा. ज्येष्ठाची सेवा करणं ही मला द्या. आणि लक्ष्मणाने सांगितलं रामा तुम्ही वनवासामध्ये जाचाल, मग सीतेचं संरक्षणासाठी कोणतरी पाहिजे घरातलं, कारण घरातलं माणूस परकेच्या हातामध्ये देता येत नाही, म्हणून मी येतो. म्हणून राम लक्ष्मण सीता. आता लक्ष्मणाला आणि सीतेला वनवास नव्हता. मग ही वनवासाला कशासाठी आले? फक्त भगवंताची सेवा करण्यासाठी. आणि आपल्याला भगवंताची सेवेची संधी मिळते महाराज, त्यांना मिळत नव्हती म्हणून ती वनवासात जाऊन देवाची सेवा केली. कुठं? वनवासात जाऊन. आपल्याला घरी बसून देवाची सेवा करायला भेटते, पण आपण करत. आपली महाराज 2 मिनिटात देवपूजा होते, 3रा मिनिट देवपूजाला लागत. ज्यावेळेस रामचंद्र वनवासाला निघाले, लक्ष्मण निघाले, माता सीता निघाल्या, अयोध्येमधलं दुःख आपल्याला सांगायचं नाही. आज अयोध्येमध्ये आनंद उत्सव आहे. राम वनवासाला गेले, लक्ष्मण गेला, सीता गेल्या. आता वनवासालाच का गेले? कारण का? मी प्रश्न विचारतो तुम्हाला, रामाला वनवासाला कोणी पाठवलं? कोणी पाठवलं? सगळी काही न म्हणले महाराज. आता माझ्या भाषेत सांगतो, करावया राक्षसांचा घात वना रघुनाथ मी आलो. रामानं त्या विराटाला सांगितलं मला काही न पाठवलं, मला काही न पाठवलं, मी स्वतः आलोय. पाठवणं आणि येणं ह्याच्यामध्ये फरक आहे का नाही? रामानं त्या विराटाला सांगितलं होतं बाबा तुझ्यासारख्याला मारायला आलोय, ऐशिया का झाली, तुझ्यासारख्याला मारायला आलोय, तुला मारण्यासाठी मी वनवासाला आलोय. काही न मला पाठवलेलं नाही. मी आलोय देवांचं बंधन सोडवायचंय मला, आणि सूर्यवंशामध्ये विजयाची गुढी उभा करायची, जी आज अयोध्येमध्ये उभा राहिली. अयोध्येमध्ये आज खऱ्या अर्थानं सोन्याचा दिवस आहे महाराज. अयोध्येमध्ये भगवान श्रीरामचंद्राच्या विजयी ध्वजाची गुढी त्या ठिकाणी उभी राहिली. राम वनवासाला गेले, सीतेचं हरण झालं, रावणाला मारलं. परत रामचंद्र माघारी अयोध्येमध्ये आले, आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर जो आनंद झाला तो आनंदाचा दिवस आजचा आहे. भरतानं सांगितलं होतं रामाला, म्हणले रामा तुम्ही वनवासाला जाताना अयोध्येमध्ये लोक किती होते, आणि तुम्ही वनवासाहून आल्यानंतर आज अयोध्येमध्ये लोक किती आहेत? होय, पहिली अयोध्या होती किती, आता झाली किती वस्ती. भरतानं सांगितलं रामा पहिली अयोध्या किती होती आणि आज अयोध्या किती आहे? महाराज अयोध्या एवढं श्रेष्ठ आहे. अयोध्येमध्ये मी अयोध्येचंच वर्णन का करतोय? कारण अयोध्ये जे आहे ना, त्या अयोध्येमधली दगड होती, दगड, अयोध्येमधली झाडं, अयोध्येमधली माती राम राम म्हणत होती. काय म्हणत होती? इथं माणसं राम राम म्हणत नाही, पण तिथली माती, दगड, तृण, पाषाण, वृक्ष सगळं राम राम म्हणत होती महाराज. नगरा बाह्य आराम वृक्ष ध्वनी राम नाम. होय, त्या असणाऱ्या नगराच्या भोवती सगळं त्या ठिकाणी असणारे वायू, तिथला वायू, तिथली जमीन, तिथलं स्थळ सगळं राम राम म्हणत होतं, राममय झालेलं होतं. आणि अशा प्रकारच्या राम अवस्थेमध्ये सगळं जगत्रय झालेलं होतं. आणि असा असणारा भगवान परमात्मा रावणावरती विजय मिळवून आलेला होता. आता महाराज तेव्हा रामाचा अवतार झाला त्रेता युगामध्ये, रामानं तेव्हा रावणाला मारलं. आज रामाचा नवीन अवतार झालाय, पण आताच्या रामाला सुद्धा मारता अवघड आहे. कारण आताचा रावण म्हणजे अहंकार आहे, आणि ती मेल्याशिवाय जात नाही. अहंकार मेल्याशिवाय जात नाही. रावणाचा अहंकार मेल्याशिवाय गेला नाही, आणि आपला सुद्धा अहंकाराला मारणं खूप अवघड आहे महाराज. आणि अहंकाराला मारण्यासाठी श्रीरामचंद्राचीच भक्ती करावी लागते. मी रामचंद्रावरतीच उद्देशून का बोलतोय त्याचं लक्ष देऊन ऐका महाराज.
रामचंद्र एवढा बलवान आहे, एवढा सामर्थ्यवान आहे, एवढा प्रतापवान आहे. त्या रामाचं आता कसं असतं महाराज, आपण प्रत्येक देवाची सेवा करतो, प्रत्येक देवाचं भजन करतो, प्रत्येक देव आपल्याला आवडतात. मी सुद्धा सगळं देवदेव करतो महाराज, एक बी देव मी सोडलेला, प्रत्येक देवाला मी गेलोय. पण मी रामाची महती का सांगतोय, आपण कुठल्या बी देवाला गेला आणि देवाला जर काही मागितलं, कोणच्या समजा म्हसोबाला मागितलं, खंडोबाला मागितलं, पुन्हा ज्योतिबाला का मागितलं, आपल्या मनातलं ती देतात. पण ती देण्याचं सामर्थ्य त्यांचं नसतं, कुणाचं असतं. जगत तीर्थ व्रती क्षेत्री जाणार, कामना परत्वे देवता गण, त्यांच्या ठाईचे सत्यपणा ते कृपा संपूर्ण रामाची. ती देतात महाराज वरदान, पण त्यांच्या वरदानाला खरं करण्याची ताकद रामाकडे आहे, त्यांचं वरदान प्रतिपालन करण्याची ख्याती रामाकडे आहे. म्हणून राम श्रेष्ठ आहे. आणि जो राम आहे तोच कृष्ण आहे, जो कृष्ण आहे तोच विठ्ठल आहे. म्हणून राम कृष्ण हरी. कारण कुठल्याही भजनाची कीर्तनाची सुरुवात राम कृष्ण हरी पासून होते, पण आधी राम आहे. तुम्हा आम्हाला सुद्धा किंमत रामाशिवाय माझ्याची हृदयी भगवंत. अहो आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे म्हणून आपण आहे. आपण आपल्या मर्जीनं झोपतो महाराज, पण उठायची मर्जी आपली नाही. रात्री आपण झोपतो आपल्या इच्छेनं झोपतो, पण उठवायचंही का नाही ते त्याच्या हातात आहे. त्याने जर उठवलं नाही तर उचलायला चौघा लागते. त्या रामाने जर उठवलंच नाही हे उठवायला चौघा लागते. म्हणून सांगायला हवं, रामाकडे जे काम आहे, राम ज्या कामासाठी आलाय, राम जे काम करतोय ते बाकी कुण्याच देवाला जमत. शरीर चालवण्याचं काम राम करतोय. वेदाची आज्ञा त्या ठिकाणी, वेदाला ज्याची आज्ञा आहे तो राम आहे. अवय झाडाचं पान जरी हारायचं म्हणलं ना तरी रामाचीच आज्ञा लागते. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. मग अशा रामाचं भजन करायला आपल्याला अडचण काय. तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंता आठवणी. अहो राम आपल्या भगवंताला आपली एवढी काळजी आहे महाराज. सगळ्या सोयी सुविधा आपल्याला भगवंताने उपस्थित करून दिल्या, तरी सुद्धा आपण त्याचं भजन करायला कमी पडतोय. त्याचं आपण नामस्मरण करायला त्या ठिकाणी पुढे जात नाही. त्याचं बी कारण आहे, कारण रामाकडे सर्व सत्ता आहे. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. अहो उन्हाळ्यामध्ये झाडांना कोण फुटताय, कोण बघतोय त्या झाडांना. आपण आपल्या दारातली झाडं बघतोय, जगातल्या झाडांना कोण बघतोय, तो भगवंत आहे. अहो मुंगीला सुद्धा उपवाशी मरू देत नाही राम. मुंगीच्याही मनामधलं ओळखणारा राम आहे. तुमच्या आमच्या मनातलं का ओळखत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, अजून एक सांगतो ऐका, एवढं एकच गोष्ट सांगतो ऐका. रामाचं भजन कधी बी हनुमंताच्या पुढे करायचं, त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. हनुमंताच्या पुढे जर केलं तर हनुमंताचा वशिला रामापाशी आहे. कोणापाशी आहे, कारण हनुमंताचं सगळं राम ऐकतो. वायुपुत्रा तुझ्या उपकारा, होय तुझा उपकार माझ्यावर एवढे मोजता येत नाही, एवढे उपकार आहेत. त्याच्यामुळं जर हनुमंतापाशी भजन केलं तर आपण केलेलं भजन हनुमंत डायरेक्ट रामाला सांगतो. कोणाला सांगतो, पुरावा देऊन सांगतो. लंकेमध्ये विभीषणानं भजन केलं, त्या विभीषणाचं भजन रामाला कोणी सांगितलं. अयोध्येमध्ये नंदीग्रामामध्ये भरतानं भजन केलं, भरताचं भजन रामाला कोणी सांगितलं. तुमचं आमचं काय सांगणार. हनुमंत रामाला सांगणार आणि हनुमंत रामाचं ऐकण्यातच नाही तर केवळ हृदय श्रीरामाचे. रामाचं हृदय म्हणजे हनुमान आहे, रामाचं हृदयच हनुमान आहे. सांगण्यासारखं खूप आहे महाराज, खूप सांगण्यासारखं आहे, पण मी लय शॉर्टकट सांगितले. नाहीतर एका बाबीचं विश्लेषण एक आधे सांगायचं म्हणलं तरी रात्र पुरत नाही. अथांग चरित्राचं भगवंताचं चरित्र आहे. चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एक एक अक्षरम पुसार
महापातकनाशनम. भगवंताच्या चरित्राचं एक अक्षर काय सांगतोय का, एक अक्षर तुमच्या कानावरती पडलं. महाराज पांडव प्रतापामध्ये एक विषय आला होता, 2 मिनिटात सांगतो. 5 सभा आहेत, यमसभा, धर्मसभा, इंद्रसभा, ब्रह्मसभा आणि वरुण सभा. किती सभा आहेत? 5 सभा आहेत. तर ब्रह्मसभा जी आहे त्या ब्रह्मसभेला त्याला जाता येतं जो आयुष्यात कधीच खोटं बोलला नाही. जो आयुष्यात कधीच खोटं बोलला नाही त्याला ब्रह्मदेवाच्या सभेत जाता येतं. आपण फोनवर खोटं बोलतो महाराज. कशावर? फोनवर. मग आपण आजपर्यंत किती वेळा खोटं बोललोय आणि आपल्याला ब्रह्मसभेला जाता येईल का? नाही, जाता येत नाही. मी म्हणतो तुम्ही जाणार. कसं जाणार? श्रीराम दो अक्षरासाठी पातके जळती कोट्यानो कोटी, तो नर सरता होय वैकुंठी, बैसे पाटी ब्रह्मयाच्या. ब्रह्मदेवाच्या शेजारी बसायची ताकद त्याला आहे. कुणाला? जो रामाचं भजन करतोय. कुणाचं? रामाचं. आपल्याला कसं झालंय महाराज? सोमवार आले की महादेवाकडे जायचं, मंगळवार आले की अंबाबाईकडे जायचं, बुधवार आला की पांडुरंगाकडे जायचं, गुरुवार आला की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, शुक्रवार आला की उदे गांबे उदे, शनिवार आले की जय बजरंग बली आणि रविवार आले की वारी वारी. हे आपलं असं चाललंय. आपल्याला देवदेव माहित आहे पण देव माहित नाही. माझ्या बोलण्यातला गुह्यार्थ लक्षात घ्या. आपल्याला देवदेव माहित आहे पण देव माहित नाही. आणि तो देव करण्यासाठी इथं यावं लागतंय तेव्हा देव करतो. तुकाराम महाराजांनी सांगितलंय आपोला तो एक. तो एक म्हणजे राम आहे. तो एक म्हणजे राम आहे. आपल्याला वेदाचा अर्थ नाही कळत महाराज. आपल्याला संस्कृत नाहीये. आपल्याला ज्ञानेश्वरीची ओवी कळत नाही. आपल्याला वाचायला येत नाही. हे तर येऊन बसा. वेदामध्ये काय? मला माहित आहे ना वेदाचा अर्थ. मला विचारा वेदाचा अर्थ, मी सांगतो. काय वेदाचा अर्थ? वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला. काय आहे वेदाचा अर्थ? फक्त वेदाचा अर्थ एवढाच आहे, श्रीराम जय राम. पुरावा देऊन सांगतो. पुढं विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. ही वेदाचा अर्थ आहे. रामाचं भजन करणं हीच वेदाने सांगितलंय. चौवेदी जाणं. सगळ्यांनी सांगितलंय तुम्ही रामाचं भजन करा. मग तुम्ही रामाला सोडताय आणि नाही त्याच्या पाठीमागं लागताय. म्हणून आपला उद्धार होत नाही. आपला उद्धार होण्यासाठी, उद्धार म्हणजे काय हो महाराज? उद्धार म्हणजे काय? उद्धाराची व्याख्या एका सेकंदात सांगतो. 2 मिनिटात संपणार नाही. एका सेकंदात उद्धाराची व्याख्या सांगतो. उद्धार म्हणजे असं, आपण जर मेलो तर आपल्याला परत जन्म नाही, याला उद्धार म्हणायचं. आपण मेलो तर आपल्याला विष्णूच्या शेजारी, ब्रह्मदेवाच्या शेजारी, त्यांच्या सभेमध्ये आपल्याला अक्षय राहता यावं. जसं ध्रुवबाळ राहिला तसं आपल्याला अक्षय स्थान तिथं मिळावं, याला उद्धार म्हणायचं. आणि उद्धार रामाच्या भजनाशिवाय होतच नाही. दुसऱ्या एवढं त्या ठिकाणी सामर्थ्य आहे. कारण का? राम. अजून एक तुम्हाला थोडस जाता जाता एक सांगून जातो. तुम्ही भजन करता रामाचं. मी काय सांगतोय? रामाच्या भजनाशिवाय उद्धार नाही. आणि तुमच्या जीवनामध्ये संकट कमी करायचे असतील तर रामाच्याच भजनाने संकट कमी होतात. नवे नवे जो रामाचं भजन करतो त्याच्याकडे संकट येत नाही. मग तिकडे ती पृथ्वी बुडू द्या, आभाळ पडू द्या, आकाश तुटू द्या, त्याच्या केसाला धक्का लागत नाही. कुणाच्या? रामाचं भजन करणाऱ्याच्या. ओवी पुरावा देऊन सांगतो. सुंदरकांड अध्याय 9. पृथ्वी बुडावया हडबडे, आकाश तुटून या पडे, तरी नाम स्मरत्याकडे, भय बापुडे रिगेना. म्हणून तुम्ही आम्ही मिळवणे आता, सावधान एकाग्रता, भावे स्मरता श्री रघुनाथा, भय सर्वता. म्हणून जय श्रीराम. जय श्रीराम. ऐका, भगवंताच्या भजनामध्ये, राम नामामध्ये एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य, हेच मला सांगायचं. आणि भगवंताचा आज दुसऱ्यांदा अवतार झालाय रामाचा. पहिला अवतार त्रेतायुगात झाला. आता कलियुगामध्ये जो अवतार झालाय तो आज झालाय. कुठं? आज
या असणाऱ्या पृथ्वी तलावरती अयोध्येमध्ये भगवान श्रीरामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्यांचा अवतार आहे, जन्म म्हणण्यापेक्षा अवतार आहे. आणि राम अवताराला आले, आल्यानंतर आता राम काय काम करणार तेच त्यांची ती बघतील. पण आपण सांगायचं काम आहे ऐशिया काळासाठी मी अवतारी युग आहे. आता एक सांगतो गुह्य, ज्यावेळेस पृथ्वीवरती अधर्म होतो त्यावेळेस रामाशिवाय दुसरं कुणीच येत नाही. कधी म्हसोबाने अवतार घेतलेला ऐकलाय? मग मी अवतारी युगी मीच प्रत्येक युगामध्ये अवतार घेणार आहे आणि या असणाऱ्या धर्माचं अधर्माचं खंडन करून धर्माचा उगम करणार आहे. साधू संत येत असतात महाराज, पण साधूचं काम काय आहे? बीज वाढवावे नाम, हे साधूचं काम आहे. आणि देवाचं काम आहे दैत्याची कोळे नाशी. कामामध्ये लक्षात घ्या, मी कामावरच बोलाय बसलोय. देवाचं काम आहे दैत्याची कोळे नाशी आणि साधूचं काम आहे बीज वाढवावे नाम. साधूचं काम आहे फक्त देवाचं नाम वाढवायचं आणि जो देवाचं नाम वाढवतोय तोच रामाला आवडतोय. किती आवडतोय? प्राणापेक्षा आवडतोय. ज्ञानेश्वरीत गोवी आहे, तेही प्राणा फरवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. रामाला भक्ताशिवाय करमत नाही, भक्ताला देवाशिवाय करमत नाही. रामचंद्राचा आज त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्येला झाला. दिवाळी आहे दुसरी जगामधली. आजपासून आपल्या इथं ह्या असणाऱ्या भारतामध्ये दोनदा दिवाळी साजरा होणार, एक दीपावलीला आणि दुसरी 22 जानेवारीला. अशा प्रकारचा सुंदर असणारा सोहळा. आणि याच माझं खूप भाग्य आहे महाराज, या दिवशी मला तुमच्या बरोबर बोलायची संधी भेटते. मला काहीच येत नाही, काहीच येत नाही मला, पण तुमच्या समोर बोलायचं धाडस नाही. मग कसं धाडस झालं? होय, जैसा आहे सी तैसिया नमो तुझ श्रीराम राया. पुढं तुझे निकृपे रघुवर्या. मी जी बोलतोय ना आता एवढं बोललो ना, ते तुझे निकृपे रघुवर्या. त्यानं बुद्धी दिली महाराज, आणि बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघुनंदना. बुद्धी देणारा, चालना देणारा, शरीराला चालवणारा, हिंडवणारा, फिरवणारा, बार शिवून सौंदर्याला रिटर्न आणणारा, इथून तिथं नेणारा, जगत्रय फिरवणारा राम आहे. आपण जगामध्ये फिरतो, जगामध्ये फिरत असताना आपल्याला सुखरूप घरी आणतो राम. आपण सकाळी बाहेर निघतो ना आपल्या इच्छेनं, पण सुखरूप घरी पोहोचवतो तो राम. आणि त्या रामाचं भजन अंतःकरणापासून करा, त्या रामापर्यंत पोहोचता येतं महाराज. जीवनाचं सार्थक होतं. आपण जन्म मरणाच्या संसारामधून सुटतो. संसार म्हणजे आपण करतो ती नाही. लग्न झाल्यावर मुलं होतात, मुलं झाल्यावर मोठी होतात, मोठी झाल्यावर परत आपण मरतो, परत जन्माला येतो. पण ही संसार याला संसार म्हणत नाही. जन्म मरणाच्या आवर्ती बुडत होतो मारुती, ते तुवा लावणी श्रीराम भक्ती वानर पंक्ती उद्धरीला, याला संसार म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं अवघाची संसार. मग ज्ञानेश्वर महाराजांचं लग्न झालं होतं का संसार सुखाचा म्हणायला? मग त्यांनी कोणता संसार म्हणला? तो हाच संसार आहे. जन्म मरणाच्या आवर्ती ही संसार आहे. आणि ही संसार आपल्याला फेडायचा आहे, ह्या संसारामधून बाहेर यायचं आहे, ह्या संसारामधून मुक्त व्हायचंय. म्हणून भगवंताचं भजन अंतःकरणापासून करा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, हेथ माझे जी उरले पायिकपण. मी समस्त गावकऱ्यांचा आभारी आहे महाराज. मला 2 मिनिटं का होईना भगवंताच्या चरित्रावरती बोलायला संधी मिळाली माझ्या मुखामधून. आता बघा महाराज, जे हजारो मुखाचा शेष आहे त्याला जमलं नाही, मला काहीच जमणार नाही. पण जसं भगवंतानं बुद्धी दिली, आणि बुद्धी देणारा सुद्धा रामच आहे. बुद्धीला चेत अंतःकरण चतुष्ट असतं, मन बुद्धी चित्त अहंकार हे सर्व जागृत करणारा राम आहे. त्या रामानं बुद्धी दिली, त्या रामानं सांगितलं, त्या पद्धतीनं बोललो. झालेली सेवा सर्व समस्त गावकऱ्यांच्या चरणी. ज्यांनी इथं बसून ऐकलं त्यांच्या चरणी साष्टांग धन्यवाद. ज्यांनी दारात ऐकलं त्यांना लोटांगण. ज्यांनी घरून बसून ऐकलं त्यांचं आयुष्यभर वृद्धी राहील महाराज. घरात बसून का होईना, तिथं पलंगावर झोपून का होईना, पण माझं चरित्र मी जी सांगितलं भगवंताचं चरित्र येड्या वाकड्या शब्दामध्ये महाराज. वेडे वाकुडे गाईन परी तुझाच मनविन,
याच्यामध्ये सामर्थ्य आहे. मी कसं गातोय कसं सांगतोय याला किंमत नाही, कुणाचं सांगतोय याला किंमत आहे. श्रीरामचंद्राचं चरित्र आहे आणि ते राम तुम्ही कसं बी म्हणा की महाराज मारा मारा म्हणा नाही तर राम राम म्हणा उद्धार आहे. वाल्यकोळ्याचं काय झालं, वाल्मिक ऋषी झाला की आणि राम जन्माच्या आधी रामायण लिहून ठेवलं. कशानं उद्धार झाला? भगवंताच्या नावानं. म्हणून नामामध्ये सामर्थ्य आहे. कशामध्ये? नावामध्ये. कलियुगामध्ये श्रेष्ठ असेल तर ती भगवंताचं नाव आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व समस्त ग्रामस्थ या ठिकाणी मला सेवा दिली त्याबद्दल शतश आभार. पुंडलिक वरदाय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय, कपिवर्य महारुद्र हनुमान की जय. जय श्रीराम. आता विश्वात्मके देवादेवने दोषावे, दोषोने मज द्यावे पसायदान, जे कळाचे वेळकटी जाणो तया सत्कर्मी रत्ती वाढो, भूता परस्परे पडव मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वास धर्म सूर्य पाहो, जो जेवांचे तो ते लाहो, प्राणी जातक वर्षात सकाळ मंडळी ईश्वर निष्ठाची मागते आहे, अनवरत मंडळी भेटत होता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांचन, मार्तंड जे तापैन, हे सर्वै सदा सजन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे की जोगी, भजलो आदि पुरुषी अखंडित, आणि व्रत पूजिले विशेष योगी, दृष्टादृष्ट विजय होवावे. एक म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरी ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो, सुखिया झाला, येणे वरी ज्ञान देवो, सुखिया झाला. पुंडलिक वरदाय विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणून मग ते बहुत गेले का 1 मिनिटामध्ये बांधलंय इकडे भिड्या बी दिसतं असं जबरदस्त. एक मिनिटामध्ये एवढं सुंदर प्रवचन ऐकल्यानंतर त्याच्या पाठीवर थाप टाकणं आपलं काम आहे, त्याचा आभार मानणं आपलं काम आहे. त्या ठिकाणी सर्वांनी एकदा जय श्रीराम म्हणायचं मोठं आहे बरं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. प्रभु रामचंद्र भगवान की, पवनसोत हनुमान की. खऱ्याच अर्थानं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आपल्या डोळ्यासमोर उभा केले आहेत. आज अयोध्येमध्ये उभा झाले आणि आज आत्ता सौंदर्यामध्ये आपले श्रीहरी लावण यांनी सुंदर प्रवचन यांनी केलं आणि आपल्या सर्वांना रामाचं दर्शन घडून आणलेलं आहे. अशा लहान वयामध्ये बरं का, खऱ्या अर्थानं हे ज्ञानेश्वराचा अवतार बरं का. वय किती आता आपण 16-15 21 वय असेल आणि म्हणून ही जे अवतार आहेत यदा यदा धर्मशे ग्लानिर्भवति भारत सदा आत्मसंस्मरण, म्हणजे ज्या ज्या वेळेला अशी संकट निर्माण होतात त्यावेळेस देवाला अवतार घ्यावा लागतो. प्रभू रामचंद्र अवतारी पुरुष आहेत आणि कोण कुठल्या रूपाने कसा अवतार घेईल सांगता येत नाही. देव जवळ असतो पण आपल्याला कळत नाही. परंतु या ठिकाणी सुंदर प्रवचन केलं, प्रत्यक्ष आपल्या समोर राम आणले. मला तर वाटलं होतं खूप लोक येतील नाही का रामायण ऐका, परंतु काही अडचणीमुळे कामामुळे दिवसभर कांदा काढायचा, कांदा लावायचा काय आणि भानगडी, त्यामुळे काही लोकांना जमलं नाही. त्यांनी सांगितलं ज्यांनी घरी बसून ऐकलं त्यांना पण माझा साथ टाळता येईल. कारण लांबपण गावात आमचे आपले जे सगळे कार्यकर्ते आहेत, हनुमंत म्हणा, आपले सूर्यभाऊ म्हणा, सगळे तरच माईक सिस्टम चांगली आहे. अगदी वरपर्यंत करायला लावला आहे. घरी कोणी नाही आलं तर त्यांना घरी पण ऐकायला यावं आणि सुंदर प्रवचन या ठिकाणी केलं आहे. भाऊनी सुद्धा यावं, त्याचा आभार मानावं. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. प्रत्यक्ष भाऊ येतील आणि आभार मानतील. या